राजापूर इथल्या मुख्य रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची सुद्धा या रस्त्यावर वर्दळ असते. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज राजापूर ग्रामस्थांनी गावात बंद पुकारला होता. ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत श्री बसवेश्वर चौकात एकत्र येत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. बंदमुळे गावातील चौक आणि रस्त्यांवर शुकशुकाट होता. खड्डेमय मुख्य रस्त्यांमुळे या गावाला कुणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. येत्या 15 तारखेला इचलकरंजी या शहरामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचं त्या ठिकाणी काही कार्यक्रमानिमित्त त्यांचं आगमन होणार आहे. त्या ठिकाणी आम्ही समस्त गावकऱ्याच्या वतीने आम्ही या रस्त्याच्या दुरावस्थेच्या विषयी त्यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना या रस्त्याबद्दल आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत आणि यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने एकवटून त्यांना निवेदन देणार आहोत. सर्वप्रथम आमच्या गावचे सर्व राजकीय नेते एकत्र आज गेल्या 25 वर्षापासून आम्ही बघतोय, कधीही एकत्र झालेले नव्हते. हे आमचं राजापूर गाव भिकारी गाव नाही आहे, हे लक्षात शासनानं ठेवावं. आणि वरची जे अधिकारी आणि जे पण काही नेते मंडळी आहेत, जे आमदार खासदार आहेत, फक्त आमचं गाव तुमच्या दारूसाठी किंवा तुमच्या भरंगसाठी इथं जन्मलेलं नाही आहे. आमचं गाव राजापूर. राजापूर म्हणजे काय? राजा. आणि पूर म्हणजे काय? महापूर येतोय तसं पूर आहे. पूर म्हणजे पुरून उठण्यासारखं आमचं गाव आहे, हे लक्षात तुम्ही ठेवावं. आणि आमचा रस्ता आजपर्यंत 25 वर्ष झाले गेली, आमदार खासदार येतात जातात. त्यासाठी आम्ही आता ढवळून निघालेला आहे आमचं गाव संपूर्णपणे. आज कुठल्याही परिस्थितीत रस्ता झाल्याशिवाय कुणालाही इकडं आम्ही फिरकू देणार नाही. प्रत्येक इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. आणि परत तुमच्या हातानं नाही झालं तर आम्ही इथं जवळच कर्नाटक भाग आहे, आम्ही सीमेवरती आहोत. कर्नाटकात जायला आम्हाला कोणीही अडवू शकत. यावेळी दानू पाटील, चंद्रकांत गडगे, धुळाप्पा दिवटे, मोहन ढवळे, संजय पाटील, अविनाश मिस्त्री, आमगोंडा पाटील, विठ्ठल ढवळे, सुरेश कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.